सैफ अली खानवरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या नंतर आता वांद्र्यामधल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। सुरुवातीला अभिनेता सलमान खान याच्या घराच्या बाहेर गोळीबार झालेला होता आणि या प्रकरणाच्या नंतर बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच हत्या झालेली होती आणि यानंतर आता सैफ अली खान याच्यावरती घरामध्ये शिरून जीवघेणा हल्ला झालाय। त्यामुळे वांद्रे हे अनसेफ आहे का असा सवाल आता विचारला जातोय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। निलेश, या सगळ्या 3 घटना आपण बघतोय गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या, एकामागोमाग एक घडलेल्या, त्यामुळे खरं तर वांद्र्याचा हा परिसर अत्यंत सुरक्षेचा आणि त्याच ठिकाणी अनेक सेलिब्रिटी राहत असतात, सगळ्यांचे बंगले आहेत। मात्र सेलिब्रिटींची सुरक्षा आता बेभरवशाची झाली आहे का? या म्हणजे खार पश्चिम परिसरामधलं सैफ अली खान यांचं हे मी सुरुवातीला निवासस्थान दाखवतो। हा 12वा मजला आहे आणि या मजल्यावर पोहोचणं तितकंसं सोपं नाही आहे, कारण आजूबाजूला ज्या भिंती आहेत त्या प्रचंड मोठ्या आहेत। गेट देखील जे आहे, एंट्री गेट, तिथं एक छोटं गेट आहे, तिथूनच एखाद्या व्यक्तीला जर आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर तो करू शकतो, अन्यथा आतमध्ये जाणं या बंगल्यामध्ये सहजासहजी शक्य नाही आहे। हा खरं तर संपूर्ण VVIP एरिया आहे आणि या एरियामध्ये अनेक ठिकाणी CCTV देखील लावलेले आहेत। यासोबतच राऊंडच्या ज्या गाड्या आहेत पोलिसांच्या त्या देखील सातत्याने या ठिकाणी फिरत असतात, त्यामुळे कुठल्याही अज्ञात व्यक्तीला असं बिल्डिंगमध्ये घुसणं एवढं सोपं नसल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की रात्रीच्या सुमारास ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस घरामध्ये जे कर्मचारी होते त्यांना देखील आता पोलिसांना आपल्या सोबत नेलेले आहेत, त्यांच्याकडून देखील अधिकची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। पोलिसांच्या माहितीनुसार, जी माहिती समोर येते त्यानुसार आतमध्ये जी मोलकरीण होती, जिच्यावर हल्ला झालेला आहे, जिच्या हाताला जखम झालेली आहे, ती आणि संबंधित हल्लेखोर जो आहेत ते कदाचित ओळखीचे असावेत आणि तिनंच त्या व्यक्तीला आतमध्ये घेतलं असावं आणि त्यानंतरच ही घडामोड घडलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।